पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार? 18 जुलैपर्यंत यायला पाहिजे होता। आपलं खातं रिकामं होणार नाही याची पण काळजी घ्या। हप्ता येत नसेल तर ई-केवायसी करताना कुठेही करू नका, आपलं नुकसान होणार नाही हे लक्षात ठेवा। नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता एप्रिल ते जुलैचा या 18 तारखेपर्यंत येणं गरजेचं होतं, मात्र तो अद्यापपर्यंत आलेला नाही। आता ज्यांचे रेग्युलर चालू असतील ते वाट बघत असतील, मात्र बरेच असे शेतकरी आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते येत नाहीत। असे शेतकरी ई-केवायसी करण्यासाठी किंवा हे हप्ते चालू करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्येच एक महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही लिंक फिरत आहेत। काही शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत की ही केवायसी केल्याशिवाय आपल्याला हप्ता येणार नाही, अशी केवायसी करा। मात्र अशा शेतकऱ्यांना सावधान होण्याची गरज आहे। कारण होतंय काय, आपल्याला वाटतं 2000 रुपये आपल्याला पीएम किसान योजनेचे येत नाहीत, मग आपण ई-केवायसी करू आणि ई-केवायसी केल्याच्या नंतर आपल्याला हे पैसे येतील आणि त्या हव्यासापोटी आपण ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करतो। कारण तुम्ही बघत असाल की व्हॉट्सअपवर काही मेसेज फिरत आहेत पीएम किसान अपडेट, आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की आपण ही ई-केवायसी करा म्हणजे आपल्या खात्यात लगेच पुढचा 20वा हप्ता पडणार, मागचा 19वा पडणार। पण शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सावधान होणं गरजेचं आहे, कारण तो हप्ता तर येणारच नाही, मात्र आपल्या जे काही बँकेच्या खात्यात पैसे असतील ते जाण्याची भीती आहे। कारण आपल्याला वाटतं आपल्याला पैसे मिळावं म्हणून आपण ती ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं खातंच त्यामध्ये हॅक होतं आणि त्या माध्यमातून मग आपल्याच खात्यावरले पैसे जाऊ शकतात। आता यायचा त्यावेळेस तो पीएम किसानचा हप्ता येईल, नमो शेतकरीचा येईल, सरकारजवळ पैसे असले तर देतेन, नाहीतर जसं कर्जमाफीचं झालंय चाल ढकल, तशी चाल ढकल करून एखाद्या वेळेस बंदही करतेन। मात्र आपल्याजवळ काही जी आपण पुंजी सांभाळून ठेवलेली आहे आपल्या पुढच्या बी भरण खर्च असतील, घरगुती खर्च असतील यासाठी, तर ती तरी आपली जाऊ नये याची प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे। त्यामुळे जर आपली ई-केवायसी करायची असेल, आपल्याला पीएम किसान योजनेचे पैसे येत नसतील तर आपण कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन करावी किंवा एखाद्या CSC सेंटरवर जाऊन करावी। मात्र असे जे काही SMS येत आहेत अशा प्रकारची कधीही करू नका, कारण असं पीएम किसान सन्मान निधीच्या ट्विटर हँडलवरून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी मित्रांनो, अशी ई-केवायसी करू नका, कारण यामध्ये तुम्हाला धोका होऊ शकतो आणि आपले जे काही खात्यातील पैसे असतील ते सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे हे महत्त्वाचं अपडेट होतं। शेतकरी मित्रांनो, काळजी घ्या, केवायसी कुठंही करू नका किंवा मेसेजद्वारे आलेल्या याच्यावर कोणत्याही लिंकवर क्लिक करून केवायसी करण्याचा प्रयत्न करू नका। धन्यवाद।